चा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। कितीही संभ्रम पसरवला तरीही लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार असं म्हणत आदिती तटकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। 2.25 ते 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ पोहोचवत असतो। वेगवेगळे संभ्रम हे नेहमी त्या योजनेबाबत साधारणपणे आम्हालाही ऐकायला मिळतात। बऱ्याचशा वेळेला गैरसमज महिलांमध्ये पसरवण्याचाही प्रयत्न त्या निमित्ताने होत असतो। पण आपल्या माध्यमातून मला सगळ्याच लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना अविरतपणे आम्ही अशाच यशस्वीरित्या सुरू ठेवणार आहोत आणि महायुतीच्या सरकारचं हे धोरणच आहे की महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं हे त्यातलं एक सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि मग त्यानुसार पुढेही ही योजना अशीच चालू राहणार। पैसे वाढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय। अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5ही वर्षे योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो। महायुतीत सत्तेत आल्यानंतर तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळे आता सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचा सपाटाच लावलेला आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आमचा भारत देश असाच विकसित होत राहो, आमच्या भारताची लोकशाही अशीच दिवसेंदिवस मजबूत आणि प्रगल्भ होत राहो आणि आमचा तिरंगा झेंडा हा जगामध्ये सातत्याने फडकत राहो, अशा प्रकारची शुभेच्छा आज तमाम भारतवासियांना देतो, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो। आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, तर लवकरात लवकर आता हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हा हप्ता दोन्ही महिन्यांचा हप्ता आपल्याला एकत्रित मिळणार आहे अशी आदित्य तटकरेंनी व एकनाथ शिंदेंनी माहिती दिलेली आहे। तर हा हप्ता केव्हापासून येणार आणि कधी येणार हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला आणखीन लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर हप्ता लवकरात लवकर आपल्याला जमा होण्याची तारीख फिक्स झालेली आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज आहे, तर हप्त्यात वाढ देखील करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेंनी व आदित्य तटकरेंनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे हप्ता वाढ देखील करण्यात आलेली आहे। तसेच आपल्याला 1,500 रुपयाच्या हप्त्याऐवजी आता 2100 रुपयाचा हप्ता चालू होणार आहे। पण हा हप्ता केव्हापासून चालू होणार आहेत हे देखील फिक्स झालेले आहेत। तर हा हप्ता 2100चा आत्ताच नाही तर लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता दिवाळीनंतर चालू होणार आहे। म्हणजेच नोव्हेंबरपासून हा 2100 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर वाटप होणार आहे। तात्पुरता 1,500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना वितरित होणार आहे। तर हे 1,500 रुपये गेल्या महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबरचे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित जमा होण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर याची तारीख देखील फिक्स झालेली आहे। तरी या लाडक्या बहिणी तसेच काही महिलांना 9,000 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 6,000 रुपये तर काही महिलांना 3,000 रुपये एवढे पैसे येणार आहेत। तर हे कोणत्या महिलांना येणार आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत। तसेच हे 4,000 रुपये व 3,000 रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। तर हे ज्या महिलांना दोन्ही हप्ते मिळाले नाहीत त्यांना एकत्रित 3,000 रुपये येणार आहेत। म्हणजेच गेल्या महिन्याचे 1,500 आणि त्याच्या गेल्या महिन्याचे 1,500 म्हणजेच 10वा, 11वा हप्ता आणि 12वा हे तिन्ही हप्त्याचे एकदाच पैसे देण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, एक नोंद तुम्ही लक्षात ठेवा, कारण जरी आपला हप्ता पडला नसेल तरीही आपल्याला उशिरा का होईना हा हप्ता नक्की देण्यात येईल। तरी याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे। लाडक्या बहिणींनो,
तसेच तुम्हाला या महिन्यामध्ये 3,000 रुपये वितरित होणार आहेत. तर हे 3,000 रुपये कोणते आहेत? तर या महिन्याचे म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रित वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तसेच दिवाळी बोनस देखील देण्यात येणार आहे. तर हे दिवाळी बोनस म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता चालू करण्याचे आहे असे एकनाथ शिंदेंनी सांगितलेले आहे व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर 2100 रुपयाचा हप्ता दिवाळीनंतरच चालू होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस म्हणून हा 2100 रुपयाचा हप्ता चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक मोठी खुशखबर आलेली आहे. तर हे 3,000 रुपये केव्हा वाटप होणार आणि बहिणींच्या अकाउंटमध्ये हे 3,000 रुपये केव्हा वितरित होणार आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप होणार, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हे 3,000 रुपये 9, 10, 11 या 3 तारखेमध्ये वाटप होणार आहेत. हे 3,000 रुपये 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहेत. तर पहिले 9 तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत हे देखील पाहणार आहोत. तर पहिले ठाणे, पुणे, अमरावती या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. दुसऱ्या तारखेला म्हणजेच 10 तारखेला लातूर, धाराशिव अशा बीड या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. याची यादी देखील आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर तुम्ही या यादीचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला तुमच्या जिल्ह्यांची माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओ सादर करता येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर माहिती देखील मिळेल. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे नक्की सांगा आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला पैसे मिळालेत का नाहीत हे देखील नक्की सांगा. तसेच तुम्हाला उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर लवकरात लवकर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि चॅनेलला लवकरात लवकर शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच अशा नवीन नवीन माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर तुमचा हप्ता या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होईल. SBI अकाउंटमध्ये तुमचा हप्ता लवकरात जमा होईल. थँक्यू.